काम आणि क्रोध यातून जो उत्पन्न होणारा आवेग आणि त्या आवेगाला म्हणजेच काम म्हणजे आसक्ती, आसक्ती म्हणजे रजोगुण आणि क्रोध म्हणजे तमोगुण. म्हणून म्हटलंय जयाची रजस्तमे न नासती तयासी अपरोक्ष व्हावे याचा संदेह. आणि हे रजतम त्याच्या आयुष्याच्या शेवटाच्या आधी संपायला पाहिजे, म्हणजे पुढे तो कदाचित अपरोक्षाला पात्र होईल. आणि म्हणून म्हणतात काम क्रोधोद्भवम वेगम सोढुम शक्नोती. हे जे आवेग आहेत हे जो सहन करू शकतो म्हणजे त्याच्यामुळे विचलित होत नाही, स नरः युक्त, तो शब्दज्ञानाला पात्र आणि शब्दज्ञान परिपूर्ण होण्याला युक्त. स सुखी, आणि तोच खरा सुखी आहे. येहि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुध. संस्पर्शजा ये भोगा म्हणजे इंद्रियाच्या संपर्कात येणारे जे भोग आहे. कारण इंद्रियाचा संपर्क झाल्याशिवाय प्रत्येक इंद्रियाचा विषय तो भोगार्ह होत नाही. डोळे असो, कान असो, त्या विषयाशी त्यांचा संपर्क आल्याशिवाय त्या विषयाचं आकलन होत नाही. आणि म्हणून संस्पर्शजा ये भोगा, इंद्रियाच्या संपर्कातून जे भोग उत्पन्न होतो तेही दुःख येवनय, आणि ते भोगच दुःख उत्पत्तीला कारण आहेत. आद्यंतवंत कौंतेय, आणि ते भोग कसे आहेत? उत्पन्न होतात पुन्हा नाहीसे होतात. म्हणजे जसं एखाद्या फुलझडीतून फुलं निघावे आणि ते पुन्हा नाहीसे होतात. म्हणजे हे चमत्कारासारखं, लाईट चमकला पुन्हा नाहीसा झाला. तसं हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियाचा त्यांच्या विषयासोबत ज्यावेळेस संपर्क येतो त्यावेळेस माणसाला दुःख, आल्हाद उत्पन्न वाटतं. आणि मग ते उत्पन्न झालेलं दुःखाच्या उत्पत्तीला कारण होत असतं. म्हणून इंद्रियावर संयम असणं फार आवश्यक आहे. कौंतेय अर्जुना बुधः तेषु न रमते. विद्वान लोक त्या भोगामध्ये रममान होत नाहीत. मग ते कशात रममान होतात? अंतःकरणात ईश्वर आठविण्यातच ते रममान असतात. त्यांना इंद्रिय भोगाची लालसा नसते. आणि ऐहिक सुख घेणारे ते इंद्रिय भोगाकडे जास्तीत जास्त आकर्षित होतात, त्यासाठी धडपड करीत राहतात. शक्नोति हैवय सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगं सयुक्त स सुखी नर. आणि या अवस्थेतून ज्यावेळेस त्याची समत्वाची अवस्था परिपूर्ण होते, म्हणजेच जो अपरोक्षाकडे वाटचाल करतो, म्हणजे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात दृष्टांतामध्ये की जयाची रजस्तमे नासती तयासी अपरोक्ष होय. आणि म्हणून ती जी अवस्था असते ती अवस्था भगवान श्रीकृष्ण भगवंत आपल्या श्लोकामध्ये कशा प्रकारे व्यक्त करतात पहा. इह यह शरीर विमोक्षणात, जो व्यक्ती आपलं शरीर सोडण्यापूर्वी काम क्रोधोद्भवम वेगम, काम आणि क्रोध
यातून जो उत्पन्न होणारा आवेग आणि त्या आवेगाला म्हणजेच काम म्हणजे आसक्ती, आसक्ती म्हणजे रजोगुण आणि क्रोध म्हणजे तमोगुण. म्हणून म्हटलंय जयाची रजस्तमे न नासती तयासी अपरोक्ष व्हावे याचा संदेह. आणि हे रजतम त्याच्या आयुष्याच्या शेवटाच्या आधी संपायला पाहिजे, म्हणजे पुढे तो कदाचित अपरोक्षाला पात्र होईल. आणि म्हणून म्हणतात काम क्रोधोद्भवम वेगम सोडून शकनोती. हे जे आवेग आहेत हे जो सहन करू शकतो म्हणजे त्याच्यामुळे विचलित होत नाही. स नरः युक्त, तो शाब्दज्ञानाला पात्र आणि शाब्दज्ञान परिपूर्ण होण्याला युक्त. स सुखी, आणि तोच खरा सुखी आहे. योऽन्त सुखोऽन्तरारामस् तथान्तरज्योतिरेव स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. स एव अंतसुख, आणि खरं तर त्याच पुरुषानं अंतःसुख आपल्या अंतकरणात आनंदाचा अनुभव तो घ्यायला लागतो. कारण आता मात्र तो या आही भोगापासून दूर होऊन तो परमेश्वरीय सुखाकडे त्या चिंतनामध्ये अंतकरणात तो आनंद अनुभवायला लागतो. अंतर आराम, आणि तो आपल्या स्मरणामध्ये अंतकरणातच रममाण असतो. तथा यह अंतर्ज्योती, त्याचप्रमाणे त्याला अंतकरणात ज्योती म्हणजे ज्ञान प्रकाशित होते, म्हणजेच त्याला चारी पदार्थाचं दर्शन होतं. सब्रह्मभूत, आणि तोच खरा ब्रह्ममय झाला, म्हणजेच तो अप्रोक्ष ज्ञानात पोहोचला, म्हणजे मोक्षाला गेलाच, तिथून पतन नसतंय, म्हणून तो ब्रह्ममय झाला. योगी, असा योगी ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मपदाची पुढची वाटचाल तो निर्गच्छति म्हणजे प्राप्त करून घेतो. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषय क्षीणकल्मषा छिन्नद्वेधायतात्मानः सर्वभूतहिते रता. आणि शाब्दी संताचा कर्माचा नाश होत असतो, म्हणून क्षीण कल्मषा, ज्याचे कर्म क्षीण झालेले आहेत, आणि छिन्न द्वैधा, जी द्वैध अवस्था होती, काम क्रोध राग द्वेष, ही ज्याची दूर झालेली आहे. सर्वभूत हिते रता, आणि त्याला सगळे प्राणीमात्राबद्दल त्याला काय वाटतंय की त्यांच्या हितामध्ये, की हे पण जीव आहेत, हे सुद्धा कधी ना कधी ईश्वर प्राप्तीला योग्य होतील. म्हणजेच चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की, म्हणजे तो त्या सूत्रानं या चतुर्विध भूतग्रामाबद्दल अभय चिंतितो. रतहा, आणि त्यात तो रम्मान झालेला असतो. यतात्मान, आणि ज्यानं मन जिंकलेलं आहे असा ऋषय म्हणजे ब्रह्मवेत्ते पुरुष ब्रह्मनिर्वाणम लभन्ते, आणि मग तो पुढे पुढे ब्रह्मनिर्वाणाकडे जातो, म्हणजे सामान्य ज्ञान आणि अप्रोक्ष ज्ञानाकडे जातो. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभीतो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. आणि काम क्रोध याच्यातून वियुक्तानाम म्हणजे वेगळा झालेला, म्हणजेच रजतमातून वेगळा झालेला. यतचेतसाम, ज्यानं मन आपलं जिंकलेलं आहे. विदित आत्मनाम, ज्यानं आत्मनाम म्हणजे आपल्या स्वतःला, आत्मना विदित म्हणजे जाणलेलं आहे, किंवा
चारी पदार्थाचा ज्याला साक्षात्कार झालेला आहे आपल्या अंतकरणामध्ये, यतीनाम अभितः अशा साधू पुरुषाचे सर्व बाजूंनी ब्रह्मनिर्वाणम म्हणजे शांत ब्रह्म परमात्माच तो वर्तते म्हणजे परिपूर्णपणे त्याच्या भोवताल त्याला दिसत असतो किंवा वावरत असतो. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण विगतेच्छा भयक्रोधो य सदा मुक्त एव स. आणि त्या शाब्दज्ञानियाची ही जी उत्तर अवस्था आहे, त्या उत्तरावस्थेमध्ये खरा त्याचा कर्मसन्यास होत असतो. म्हणून हा अध्याय आहे कर्मसन्यास योग. म्हणून म्हणतात बाह्यान स्पर्शान बही एव कृत्वा. बाह्य जे स्पर्श आहेत म्हणजे इंद्रियाचं जे स्पर्श आहे, पंचज्ञानेंद्रियाचा जो विषय आहे तो बही एव कृत्वा, तो बाहेरच टाकून चक्षुभ्रू आपल्या नेत्राच्या मध्ये, अंतरे म्हणजे मध्ये, नासाभ्यंतरचारिणो की नाकातून संचार करणाऱ्या प्राण आणि अपानवायू यांना समौ कृत्वा म्हणजे स्थिर करून. कारण अप्रोक्ष ज्ञानी हा त्याने पूर्णपणे स्थूळ देहावर त्याचं आत्मत्व तुटलेलं असतं. येतेंद्रिय मनोबुद्धी मन बुद्धी यांना जिंकलेल्या यह म्हणजे जो मोक्षपरायण म्हणजे खरा तो अप्रोक्ष ज्ञानाला म्हणजे मोक्षामध्ये परायण झालेला मुनी विगतेच्छा भय क्रोध हो, त्याचं भय क्रोध इच्छा हे सगळं निघून गेलेलं असतं. सदा मुक्त एव म्हणजे अप्रोक्ष ज्ञान झालं की तो कायमचा या संसारातून परिपूर्णपणे मुक्त झालेला असतो. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. आणि यज्ञ तपसां भोक्तारम म्हणजे जो जपयज्ञ तपयज्ञ भोक्तारम याचा उपभोक्ता असलेला सर्व लोक महेश्वरम परब्रह्म परमेश्वर सर्वभूतानां सुहृदम जो सगळ्या प्राणीमात्रांचा हितक्ष आहे तो माम ज्ञात्वा भगवान श्रीकृष्ण म्हणतात तो मला ओळखून शांतीम रुच्छती, तो शांतीम रुच्छती म्हणजे परमशांतीकडं तो रुच्छती म्हणजे जातो किंवा परमशांतीला मिळवतो. म्हणजे अशा प्रकारे हा कर्माचा संन्यास म्हणजे शाब्द ज्ञानाचा शेवट इथे होत असतो. हा म्हणजे प्राण आपण वायू नाकाच्या मधून चालतात ना, नाकानं प्राण घेतो म्हणजे श्वास घेतो आणि नाकानंच आपण उच्छ्वास टाकतो. म्हणून नासाभ्यंतरचारिणो नाकामधून जाणं येणं करणारा. लक्ष नाही यायचं असा तो ते मागच्या श्लोकातलं आहे नासाभ्यंतरचारिणो आहे ना. तर प्राणा समवकृत्वा ती गती तो स्थिर करून. कारण हा शब्दज्ञानी जो असतो तो शेवटच्या क्षणी त्याची ममता पूर्ण निघून गेलेली असते शरीरातून आणि त्यामुळे त्याची गती जी असती ती स्थिर झालेली असते. अशी एकदम जोरात घेणं नाही एकदम सोडणंही नाही, स्थिर गतीनं नाही. आपोआप होतात ह्या गोष्टी. कर्मसन्यास झाला ना त्याचा. त्यामुळं जसं मनुष्य शिथिल झाला की हळूहळू त्याचे अवयव क्षीण होतात त्याप्रमाणे या स्थूळ शरीराचे अवयव त्याचे क्षीण होतात
आणि म्हणून त्याची गती स्थिर होते. कारण तो अप्रोक्ष ज्ञानात चाललेला आहे, रजतमाचा नाश त्याचा झालेला आहे, म्हणून तो त्या अप्रोक्षाच्या गतीला तो चाललेला आहे. म्हणून ते सांगतात की त्याची गती स्थिर झालेली असते. तर ती भाषा वेगळी होते. शब्दामध्ये तसं व्यक्त करता येईल, परंतु ती गतीच वेगळी आहे. समाधीस्थ होणं एखाद्या देवतेच्या याच्यामध्ये जातो तो. प्राणायाम हे शारीरिक भोगासाठी केले जात असतात आणि म्हणून ईश्वर मार्गासाठी प्राणायामाचं कुठलंही महत्त्व राहत नाही. फक्त म्हणतात एकाग्रमन करायचं असतं, प्राणायामानं एकाग्रमन होत नाही. या उलट प्राणायामानं माणसाचं मन त्या प्राणायामात गुंततं, ईश्वराकडून दूर होतं. म्हणून अंतःकरणात त्याला देव आठवलाच पाहिजे. हे फक्त बाह्यभोग जे शारीरिक संसारिक लोक असतात त्यांच्यासाठी ठीक आहे, किंवा ज्याला शरीर चांगलं ठेवायचं आहे त्यांच्यासाठी ठीक आहे. म्हणून प्राणायामात लक्ष घालणं चुकीचं आहे. आपोआप त्याच्या ठिकाणी ती गती स्थिर होऊन जात असते शब्दज्ञानाच्या शेवटी. तिकडं लक्ष देण्याची गरज नाही. असं लक्ष दिलं तर तुम्ही शारीरिक भोगाकडे गेले. दंडोत बाबा. शम दम मुमुक्ष त्यालाच म्हणतात का? शम दम मुमुक्ष हे त्यालाच म्हणतात का? त्या वेळच्या त्याच्या ते सर्वज्ञांनी ते एक लक्षण सांगितलेलं आहे की मुमुक्षु कसा असतो. मुमुक्षु कसा असतो? शमदमादी मुमुक्षुत्वंच असं म्हटलेलं आहे. शम म्हणजे मनाचा संयम, दम म्हणजे इंद्रियाचा संयम असं म्हणतात त्याला. म्हणजे मन आणि इंद्रियाचा संयम. तो मुमुक्षु ज्याला मोक्षाची इच्छा तोच करतो ते. कारण संसारामध्ये इंद्रियाचा उपभोग पाहिजे, तो कशाला दमन करेल? म्हणजे ते हे सुद्धा असं म्हणता येते तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे, परंतु ते सर्वज्ञांच्या भाषेत आहे. म्हणूनच मी सांगितलं होतं की ब्रह्मविद्याशास्त्र आणि भगवान श्रीकृष्णांची श्रीमद भगवद्गीता हे दोन्हीही एकाच रेल्वेच्या दोन पटऱ्या आहेत. मांडणी धाटणी गीतेची वेगळी आहे आणि ब्रह्मविद्येची वेगळी आहे. ब्रह्मविद्येमध्ये क्रम सांगितलेला आहे, शब्द अप्रोक्ष असं रीतसर सांगितलेलं आहे. यामध्ये कुठे शब्दाचं येईल, कुठं अप्रोक्षाचं येईल, मधीच कुठं कोणता त्याच्या इंद्रियाचा संयम येईल. म्हणजे विषय असे वेगवेगळे येतात, कारण ते दुसऱ्या अध्यायाच्या विषयावरून इकडे येत असतात. पण यामध्ये मात्र त्याच्या अप्रोक्षाच्या वाटचालीची सुरुवात कशी होते ती शेवटी बरोबर त्यांनी घेतलेली आहे. फक्त रचना वेगळी आहे, साचा वेगळा आहे, पण आहे ईश्वरीय तत्वज्ञान. आणि याच्यामध्ये काही मतं पण सांगितलेली आहेत. शरीराच्या 9 कुंडल्या आहेत म्हणतात बाबा. शरीरामध्ये 9 जे असं 9 द्वारे म्हणतोय ना आपण शरीराचे, तर त्या प्रकारचे एक 9 कुंडली म्हटलं असं कुठेतरी वाचल्या गेलं थोडंसं. असं कोणाची भाषा कशी वेगळी असते. इतर शास्त्र आहेत, कुंडल्या वगैरे जागृत करणं हे सगळं इतर शास्त्रात त्यांचे संकेत असतील. हे मग प्राणायामामध्येच मोडत आहेत का? ते मोडतात का ते? नाही, हे प्राणायाम म्हटलं की हे गेलं तुमच्या कर्मराटीमध्ये, शारीर भोगाला झालं ते. बरं, कुंडलीने जागृत करणे म्हणजे कशात आलं मग? ते आपल्याला काय माहिती. कुंडली जागृत करणं इथं काही म्हटलं नाही का? म्हणजे हा विषय दुसऱ्या शास्त्रातला आहे, दुसरीकडचा. तिथं त्याच ठिकाणी त्याचं वर्णन येईल. इथं काही तसं त्यांनी उल्लेख केलेला नाही. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्याय. म्हणजे अशा प्रकारे कर्माचा संन्यास हा शाब्दज्ञानातून होत असतो आणि म्हणून इथपर्यंत हा अध्याय संपला. आता पुढचा जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये ही जे कर्मसन्यासाची पायरी आहे, या पायरीसाठी जी ध्यान अवस्था लागते पहा. आता एकदम विषय कसा आला, पुढं चालायला पाहिजे ना अप्रोक्षाकडे नाही,
तर आता यातली जी स्टेप आहे त्याच्यासाठी लोक कोण्या पद्धतीने प्रयत्न करतात यांनी सर्वसाधारण प्रयत्न सांगितलेला आहे. ध्यान योग कसा करावा, स्मरण करताना ध्यान एकाग्र कसं करावं, अशा पद्धतीनं म्हणजे त्या काळात जी रूढ प्रचलित प्रतीती होती ती त्यांनी इथं सांगितलेली आहे. आणि सर्वज्ञांनी सांगितलेली आहे ती मात्र नामलीळा मूर्तिचेष्टा या माध्यमातून सांगितलेली आहे. आणि त्यासाठी शरीराची बैठक कशी असावी म्हणून इथं या 6व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण ती बैठक सांगत असतात. श्रीपरेशाय नमः. अथ षष्ठोऽध्यायः. श्रीभगवानुवाच अनाश्रितकर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रिय. या अध्यायामध्ये पहिले 4 जे श्लोक आहेत त्यामध्ये पुन्हा त्यांनी अगदी निष्काम कर्म करायला कसे असतात त्याचा विशेष घेतलेला आहे. आणि त्यानंतर तो योग आचरण्यास सक्षम झाला त्या पुरुषाचे लक्षण कसे, म्हणजेच योग आचरणारा आणि योगावर आरूढ झालेला असे 2 त्याने भेद केले. आणि पुढे 5 ते 10 या 5 श्लोकामध्ये म्हणजेच 6 श्लोकामध्ये आत्मउद्धार आपण आपला करून घ्यावा, एकला विजया सर्वज्ञांचं सूत्र, आपण आपला उद्धार करावा, उद्धरेत आत्मना आत्मानं, इथं एकला विजया. आणि या प्रेरणेनं परमेश्वराकडं वाटचाल करणाऱ्या पुरुषाचे लक्षण. त्यानंतर 11 ते 32 म्हणजे जवळजवळ 22 श्लोकामध्ये मग त्यांनी ध्यान योगाचं वर्णन केलेलं आहे की त्यावेळेसची स्थिती अशी असते की ऋषी लोक झाडाखाली जंगलामध्ये जाऊन ध्यान अवस्थेत रममान होत असत. आताचा तो काळ नाही आहे, तो काळ बदललेला आहे. युग बदललं, काळ बदलला. आणि म्हणून त्या काळामध्ये त्या काळाला पूरक असं ते कशा पद्धतीनं करीत असत ध्यान परमेश्वराचं, तर ती अवस्था कशी असते ते सांगितलेलं आहे. आणि 33 ते 36 या 4 श्लोकामध्ये मनाचा निग्रह म्हणजे मन पक्क. आणि 37 ते 47 म्हणजे या 11 श्लोकामध्ये योग भ्रष्ट पुरुषाचा मार्ग आणि या ध्यान योगाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. तर आता आपण पहिला विषय आहे तो निष्काम कर्माचा, तो पाहूया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात यह कर्मफलम अनाश्रितः कार्यम कर्म करोति. जो कर्मफळाची अपेक्षा न ठेवता, आश्रय न घेता आपलं कर्तव्य कर्म करत असतो, म्हणजे माझा देव बस, तो कधी होईल न होईल पुढं लांब राहिलं, पण तो माझा देव म्हणून आपल्या स्मरणातच रममान राहतो. त्याला फक्त माझं कर्तव्य कळतं की मी परमेश्वराचं स्मरण करावं, फार झालं तर चतुर्विध दुःख करावं. म्हणून तो कर्मफळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य कर्म करतो. संन्यासी, आणि तो संन्यासी आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत सुद्धा म्हणतात की अनुसरलेल्या पुरुषाचं काहीच इकडं मागे राहिलेलं नसतं. फक्त त्याला देव देव इतकंच काय, नित्यविधी निमित्तविधी जरी असला तरी त्याच्यामध्ये नित्यविधी निमित्तविधीमध्ये न गुंतता ईश्वरासाठी त्याचं मन उरलेलंच असतं. नाही मला आता भिक्षेलाच जायचं, आता मग नाही माझा विधी चुकल, तो विधीला गौण स्थान देतो. त्यावेळेस विधी काय आहे त्याचं केला ठीक आहे, नाही केला ठीक आहे, तो ईश्वर स्मरणात रममान राहतो. म्हणजे या अवस्थेला पोहोचलेला असतो. कारण विधीनं काय होतं की त्याच्या कर्माचा नाश होत असतो, परंतु हा त्या अवस्थेलाच गेलेला आहे.
त्यामुळं त्याला ही विधी बलवत्तर राहिले नाही. आता तो पुढे गेला विधीच्या, म्हणून याला म्हणायचं योगारूढ झालेला आहे, म्हणून तो खरा संन्यासी. योगीच आणि तो निष्काम झालेला योगी, न निरग्नी. आता त्याला कुठल्याही अग्नीची गरज नाही. अग्नी कुठं कुठे लागतो? आरती ओवाळायला, स्वयंपाक करायला, होम हवन करायला. कुठल्याही प्रकारचं अग्नीशिवाय मनुष्याच्या जीवनातलं कार्य आरंभ होत नाही. म्हणून अग्नीची जी गरज आहे तो न निरग्नी. तर तो अजिबातच न निरग्नी होतो का? असं नाही. कोणी करत असलं तर घेतो, किंवा त्याला गरज पडली तर तो करतो, पण ईश्वर स्मरणात तो रममान असतो. म्हणून अजिबात अग्नीचा त्याग किंवा अजिबात आपल्या कर्तव्य कर्माचा त्याग, तो मात्र तो काय होतो? क्रियाचा त्याग करणारा तो योगी होत नाही. म्हणजे पूर्णपणे आता सगळं सोडून देऊन काही समाधीस्थ होऊन आपलं जिवंत समाधी घेतात, असं तो करत नाही. कारण तसं करणारा तो योगी होत नाही. जिवंत समाधी घेणारा आत्महत्येला कारणीभूत होतो. म्हणून न निरग्नी, नच अक्रिय, कर्तव्य कर्म बी नाही, आणि कुठलं निरग्नी म्हणजे आपल्या जीवनाचरितासाठी लागणारा अग्नी, त्याचे अजिबातच पूर्णपणे ज्यानं त्याग केलेला आहे, तर तो योगी नाही असं म्हणतात. यं संन्यासमिति प्राहुर् योगन्तं विद्धि पाण्डव, न ह्यसन्न्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन. पांडव, अर्जुना, यम संन्यासमिति प्राहु, आणि ज्याला संन्यास असं म्हणतात, तम योगम विद्धी, तो योग तू जाणून घे. ही कारण असन्यस्त संकल्प, ज्यानं संकल्पाचा त्यागच केलेला नाही. मला हे करायचं, मला ते करायचे, हे संकल्प ज्याचे सुटलेले नाहीत, कश्चन योगी न होती, तो योगीच होत नाही. तर योगी होऊन पुढे आचार करणारा कसा होईल? अरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते, योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. योगम आरुरुक्षे मुने, योगावर आरूढ होण्याची इच्छा असलेल्या मनुष्याला किंवा मुनीला बंद करून टाक. कर्म कारणम उच्यते, कारण त्याला योगावर आरूढ होण्यासाठी नित्यविधी निमित्तविधीची गरज असते. म्हणजेच त्याला आपल्या आचारशुद्धतेच्या कर्माची गरज असते. योगावर आरूढ होणारा म्हणजे त्यानं वाटचाल करणारा. आणि तस्य योगारूढस्य, त्याला हे कर्म काय आहेत? कारण. कर्म म्हणजे इथं काय? त्याचा विधी, नित्यविधी निमित्तविधी त्याला कारण आहे. कशासाठी? योगावर आरूढ होण्यासाठी. आणि तस्य योगारूढस्य, ज्यानं पूर्णपणे शांत झालेला आहे, सगळे इंद्रिय ताब्यात घेतले, मन बुद्धीला ताब्यात ठेवलं, असा जो योगारूढ, तसे शम कारणम उच्यते. तुम्ही म्हणले ना शमदम, तर त्याला शम म्हणजे मनाचं शमन, कारण इंद्रियाचं दमन असतं, मनाचं शमन असतं. तर शम हे त्याला कारण असतं. मग कारण अप्रोक्ष ज्ञानामध्ये केवळ बहुरूपता बहुकामता चालत असते. अनेक देह घेणं टाकणं, देह घेणं टाकणं, तर तो पूर्णपणे त्याचं मन तिकडं त्याच्या ईश्वराकडे असतं. यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते, सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. यदा इंद्रियार्थेषु न अनुसज्जते, आणि ज्या वेळेस तो इंद्रियाच्या विषयामध्ये लिंपित होत नाही, आसक्त होत नाही, कर्मसु न अनुसज्जते, आणि आपल्या विधीमध्ये त्याच्यात पण तो सुद्धा आसक्त राहत नाही, तदा सर्व संकल्प संन्यासी,
तेव्हा त्याने सगळ्या संकल्पाचा त्याग केलेला आहे आणि तो खरा योगारूढ उच्यते. त्याला योगारूढ झालं असं म्हणावं, म्हणजे शाब्द ज्ञानावर तो परिपूर्ण झाला असं म्हणावं. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मना. आणि असा पुरुषानं म्हणजेच अर्जुनाला सांगतायत आत्मना आत्मानम उद्धारम, आपण आपला उद्धार करावा हा एकला विजया. आता इथं नाही माझा सोबती राहिलाय, माझा गुरु राहिलाय, माझा शिष्य राहिलाय, त्याला बी माझ्या मार्गाला लावतो, ये रे बापू असं कर तसं कर, याची त्याला गरजच राहत नाही. तो एकला विजया होऊन जातो आणि म्हणून तो आपण आपला उद्धार करतो. आत्मना म्हणजे स्वतःकडून आत्मानम उद्धरित, आपण आपला उद्धार करतो. आत्मानम न अवसादयेत, स्वतःची गती तो कधीही नष्ट होऊ देत नाही. बाकी काय हो, आपला मार्ग तो सोडत नाही. म्हणून आत्मानम म्हणजे आपल्या स्वतःची न अवसादयेत, अधोगती होऊ देत नाही, ठाम राहतो तो. कारण आत्मा एव आत्मन बंधू, तो स्वतःला बंधू समजतो, मित्र आहे. आत्मा एव आत्मन रिपू, आणि आपणच आपले शत्रू आहोत. कोणी आपले शत्रू नाही, आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आहोत. कारण शत्रू कसे, जर आपण समजा स्वतःचा आपण त्या मार्गावरून पतित झालो तर आपण आपला नाश करून घेतला, म्हणजे आपण शत्रू बनलो आणि आपण आपलेच बंधू आहोत असं. इथं विधी सांगतात का? या ठिकाणी विधी सांगतात का? उद्धरे हो, आत्मना आत्मानम. हां, आता हे शब्द कसे मोगम आहेत ना, की तो प्रत्येकानं आचारसुद्धा कसा करावा, आपण आपला आचार करावा. करावा हां, बरोबर आहे ना. उद्धरेत, उद्धार करून घ्यावा. म्हणजे आपल्याला विधी सांगितला. हो.